माझा बाप वाचला, कुणी म्हणत होतं माझी बहीण वाचली. तुम्ही मला सांगा, रस्ते गटर खराब झाली तर होत राहतील. घरातल्या एखादा माणूस गेला तर मिळेल का हो परत? मिळेल का परत? आणि अशा या सगळ्या मतदारसंघातील माणसांना कोरोनापासून, त्याच्या आधीपासून आणि आतापर्यंत जगण्यासाठी नवसंजीवनी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं. आता एवढी सगळी जरी कामं केली तरी आमचे विरोधक समरजित घाडगे म्हणजे हलगी वाजायला लागली की अंगात यायला कसं सुरू होतंय तसं निवडणुका लागले की यांच्या अंगात यायला सुरू झालंच. प्रत्येक वेळी यांना वाटतंय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जो माणूस आतापर्यंत तिकीट मिळालं की पक्ष, नाही मिळालं की अपक्ष, मिळालं की पक्ष, आणि आता तर थेट जाऊन आमचे आदरणीय पवार साहेबांच्या मांडीवर बसलेत. ते आज आम्हाला निष्ठा शिकवायला लागलेत. साहेबांना म्हणतायत की साहेब तुम्ही निष्ठा राखत नाही, आमची निष्ठेची लढाई आहे, आमची निष्ठेची सभा आहे. यांना शोभेल का होय निष्ठा म्हणणं? शोभेल का? तुम्ही सांगा, शोभेल का यांना निष्ठा म्हणणं? आणि असा आमचा हा विरोधक आणि या विरोधकांना साथ देणाऱ्या आमच्या गडिंग्लज भागातील जनता दलाच्या सन्माननीय अध्यक्ष स्वातीताई कोळे. खरं तर एक बाई म्हणून मी त्यांचा आदर खरंच मी आदर करते. 5 वर्षापूर्वी या स्वातीताई आदरणीय साहेबांचं किती गुणगान गायचं. साहेबांसारखा नेता होणे नाही म्हणणाऱ्या स्वातीताई आज अचानक विरोधकांच्या स्टेजवर त्यांच्या साईडच्या खुर्चीत जाऊन बसतायत आणि भाषण करताना म्हणतायत की जेव्हा आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यावर ईडीची धाड पडली तेव्हा आम्हाला असं वाटलं की साहेब ईडीच्या धाडीमध्ये अडकले जातील, साहेबांना कारावास होईल, साहेब तुरुंगात जातील आणि मग आम्हाला रान मोकळं होईल. अशी कुठली बाई म्हणू शकते हो? म्हणजे यांची नीतिमत्ता एक बाई म्हणून खरंच मला वाईट वाटतं या गोष्टीचं. यांची नीतिमत्ता अशी आहे की साहेबांनी तुरुंगात जावं आणि मी आमदार व्हावं. जर लढायचंच आहे तर वैचारिक लढाई करावं, कुणाला तरी तुरुंगात घालावं, कुणाला तरी ठार मारावं, कुणाच्या तरी जीवावर उठावं, कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करावं आणि मग आम्ही आमदार व्हावं. खरंच स्वातीताई आणि सभेच्या निमित्तानं सांगते, तुमच्याकडून मला या कधीच अपेक्षा नव्हत्या. ज्या तुम्ही सभेमध्ये एक बाई म्हणून जी तुम्ही भाषा वापरता मुश्रीफ साहेबांच्या बद्दल, या भाषेचा आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा मी या सभेमध्ये जाहीर निषेध व्यक्त करते. साहेब विरोधकांचा एक जोक सांगू इच्छिते. परवा आमचे समरजित दादा भाषण करत असताना आमच्या कागलमधील लोकांना साहेब सांगत होते 2 मिनिटं ऐका. काय सांगत होते की या काळामध्ये आमच्या कागल तालुक्यामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ड्रग्सचं प्रमाण कशामुळे वाढलेलं आहे त्याच्या तळाशी मी जाईन आणि मला एकदा निवडून द्या, एका रात्री तालुक्यातला ड्रग्ज मी बंद करेन. हे मी नाही म्हणत, आमचे विरोधक भाषणामध्ये परवा म्हणालेले व्यासपीठावर. तुम्ही मला सांगा, ज्यांच्या बायकोवर अजूनही ड्रग्सचा आरोप आहे, ज्यांच्या बायकोची ड्रग्सची फसवणूक झालेली आहे, हे मी म्हणत नाही, स्वतः त्यांच्या पत्नी राणीसाहेब म्हणतात. त्यांच्या पत्नीनी म्हणजे आपल्या कागल तालुक्याची अस्मिता, आम्ही राणी म्हणतो त्यांनी मलेशियाला एक पार्सल पाठवलं. या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, बनावट कागदपत्र आहेत, बनावट ओळखपत्र आहेत, असं एका कस्टम अधिकारी म्हणवणाऱ्या माणसानं समरजित राजेंच्या पत्नी राणीसाहेबांना फोन केला आणि सांगितलं, जर तुम्हाला या प्रकरणात अडकायचं नसेल, हे ड्रग्ज जर प्रकरण बाहेर काढायचं नसेल, काढलं तर तुम्हाला खूप मोठा कारावास होऊ शकतो, खूप तुमची राजकीय बदनामी होऊ शकते आणि इथले इथं थांबवायचं असेल तर त्यांनी 20 लाखाची मागणी केली. आमच्या कागलच्या अस्मिता ज्यांना आम्ही म्हणतो त्या राणी साहेबांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता 20 लाख रुपये कस्टम अधिकारी म्हणवणाऱ्या माणसाच्या खात्यावर RTGS द्वारे पाठवले. साहेबांच्या कानावर हे मी प्रकरण घातलं. साहेब म्हणाले, आपल्या तालुक्यातील महिलेवर अन्याय होतोय, या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर आपण ही लढाई लढली पाहिजे. पण साहेबांना मी आज सांगू इच्छिते, मी पत्रकार परिषद घेतली, आम्ही अनेक पोचपावत्या दिल्या, अनेक लोकांना या गोष्टी सांगितल्या, दादांना, समरजित दादांना सुद्धा या निमित्तानं प्रश्न विचारले. पण मला जेव्हा कळालं की ही लढाई फक्त मी एकटीच लढते, जिच्यावर अन्याय झालाय असं म्हणते, ती काही एक पाऊल पुढे येत नाही, आणि मग असं समजलं की दाल में कुछ काला है.
थोड्या दिवसाने जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, समरजित राजे मलेशियाला जे पार्सल पाठवलं त्या पार्सलमध्ये नेमकं काय होतं आणि मलेशियाला हे पार्सल कुणाला पाठवलं, तेव्हा समरजित राजे एकही शब्द बोलले नाहीत. तेव्हा ही गोष्ट साफ झाली की दाल में कुछ काला नहीं, सिर्फ पुरी दाल ही काली आहे. आणि हा माणूस आज आम्हाला म्हणतोय की कागल तालुक्यातील ड्रग्ज मी रात्रीत बंद करतो. 4 वेळा भाषण ऐकलं, मला वाटलं रात्रीत चालू करतो म्हणतोय की काय, पण हा टगा म्हणतोय रात्रीत बंद करतो. फार वेळ मी घेत नाही, पण आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विरोधक टीका करत आहेत की आपले साहेबांनी कॉन्ट्रॅक्टर मोठे केले. आपल्या घरामध्ये साहेबांचं पुस्तक पोच झालं का? प्रत्येकाच्या घरामध्ये झालं का? थेट आणि पारदर्शक कारभार करणारा नेता, दमदार आमदार म्हणून मुश्रीफ साहेबांच्याकडे बघितलं जातं. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.